तर कस काय पब्लिक, जय शिवराय. परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, पुण्यावरून आल्यानंतर संकेत मोरे सोबत आपली पहिल्यांदाच भेट झाली होती. त्याच्या मागे आपला आकाश चंदनशी लपत होता. तो काय म्हणला, मला ब्लॉग मध्ये घेऊ नको. त्यानंतर आपण गेलो हर्षद आयतोडेच्या रूमवर. हर्षच्या रूमवर आपली सगळी मित्र मंडळी जमलेली, कारण आज होतं आपलं फायनल इयरच्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन. तेवढ्यात तिथं आला आपला आदेश गायकवाड. आदेश गायकवाडला विचारलं, बाबा प्रेझेंटेशन झालं का? त्याचं पण काय प्रेझेंटेशन झालं नव्हतं. त्यानंतर आपण गेलो दीपक भैयाच्या कॅन्टीनला, कारण आपली लागलेली बुक आणि त्यात ऊन पण असलं पडलेलं ना, सांगू नका. त्यामुळे सगळ्यांनी थंडच मागवलं. आपण मागवलेला बदाम शेक. मस्तपैकी सगळ्यांनी बदाम शेक प्याला. मस्तपैकी बदाम शेक पिऊन झाल्यावर आपण गेलो अमोलच्या रूमवर, कारण अमोलच्या रूमवर सगळी मित्र मंडळी जमलेली. मित्रांना विचारायला चालू केलं, प्रेझेंटेशनचं काम कुठं आले. बॉस म्हणला, आपला आमचा प्रोजेक्ट कंप्लीट नाही म्हणला. त्यानंतर अजिंक्यचं पण तसंच होतं. हर्षित आयतोडेचं मात्र आपलं सबमिशन झालं. तेवढ्यात आपला यश भोसले पण आला. यश भोसलेला चॅलेंज दिली, भावा तू गाडीवर चढून दाखवायची. त्यानं पण चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि गाडी चढवून दाखवली. त्यानंतर काय नाही, आपण तिथंच थोडा वेळ आराम वगैरे केला. मस्तपैकी मित्रांसोबत एन्जॉय केला, कारण खूप दिवसांनी मित्रांची भेट वगैरे झाली. त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी आपण कॉलेजवर गेलतो. आज कॉलेजचा सबमिशनचा शेवटचा दिवस होता. गेल्या गेल्या आपल्या प्रवीण गोरेनं काय नाही एक कांड केलता. भावानं कांड केलता की डायरेक्ट रिपोर्टवर आपल्या एचओडीच्या जागी स्वतःची साईन मारलेली. त्यानंतर प्रेझेंटेशनला आपल्या ग्रुपचा नंबर आलता. मस्तपैकी प्रेझेंटेशन वगैरे दिलं. आदित्यची पण भेट घेतली. तेवढ्यात तिथं अमोल दिसला. अमोलच्या पण ग्रुपचं काय प्रेझेंटेशन झालं नव्हतं. नंतर सुजल काय आपला मग नव्हता रिपोर्ट बनवण्यात. तेवढ्यात आपण गेलो पोरेसरकडे. मस्तपैकी पोरेसरची भेट वगैरे घेतली. सगळ्या फ्रेंड सोबत फोटो वगैरे काढले, कारण आज आपला शेवटचा दिवस होता. तर मंडळी, भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. उद्याचा ब्लॉग खरंच खास असणार आहे, त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. जय शिवराय.